कसे आहात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही गुलाबजामुन पार्टी करणार आहेत. आणि गुलाबजामुन कोण बनवणार माहिती का? अंकिता आणि शिवकन्या. तसे मला पण गुलाबजामुन बनवायला येतात बरं का. तुम्ही नका बनवू गुलाबजामुन. काय तुमच्या हातचे खाल्ल्यावर गुलाबजामुन आम्हाला संडास लागायचे. हे तसं असतं इकडे बाबा. खवा खवा किती 1.5 किलो घेऊ? 1.5 किलो नाही, 1 किलो आहे. 1.5 किलो ये. तुला इथं का काही साळात पळ. हे बघा मित्रांनो, आता ह्यो 1.5 किलो खवा आहे आणि ह्यो मळायचं. ह्याच्यात मळायची का? हा ए तू हात याचा पळ लवकर, नाही तर पोटामध्ये वीज बनवून पळ. ए तुला जमतील ना गुलाबजामुन बनवायला? मग आंबा काय खाती बनवू की? मला बी जमतात. तू काय खाती? बिस्किट. हे बघा, ह्यो अर्धा किलो खवा तर खराबच निघाला. आता हे 1 किलो खव्याची गुलाबजामुन बनवायची. 1.5 किलो होता पण अर्धा किलो आंबूस वास येतोय. नकार पोटामध्ये वीज बाधा व्हायची. केश बाधा असं तरी काय लायलंय तुमचं? काही का बस. हे बघा मित्रांनो, आता ह्यो खवा आहे ना, त्याला काय करायचं? मळायचं असतं का? होय अंकिता, हा कसा मळायचा ह्यो? कसा मला तुमचा कसा मळायचा? कसा मळायचा? ह्यो असं मळायचं होय. आता ह्यो कसा मळायचा? मग गाठ निघून मळीता. आता अजून थोडं दूध टाकायचं. तू काय दूध घालून घेता? आता असं बघून दुसऱ्याला आठवण तुम्ही याची या बघा मित्रांनो, गोळा मळून झाला. या गोळ्याला मळीता माझ्या हाताला गोळा आला. आता हे झालं हे मळून. मित्रांनो, आता आम्ही गोळ तयार करतो गुलाबजामुन बनवण्यासाठी. लई मोठाले गोळ ना करू, नाही तर लांब्यात नाही जायचे. हा थोडे बारीक करा. आपला आधीच बजेट कमी, मोठाले गोळ म्हणले काना खाली संपतो. गोळ बारीक करा. परिस्थिती हिशोबाने आपण गुलाबजामुनच नाही केली पाहिजे. आपण मागून खाल्ले पाहिजे, ठीक आहे ना? बघा एवढा गोळा करायचा. तुझा गोळा कुठे तू? मोठा बिना टेनिस गोळा मोठा झाला पाहिजे. असं मी खाईन साईड ठेवल्या जमून ना. अंकिता म्हणले मी गुलाबजामुन बनवते. कशाचं काय लग्न मीच करीतो. हिला काय येते? गोल बनवा. लई बारीक नका गोळ करू, नाही तर गुलाबजामुनच नाही सापडायचं. भाऊ तुझा करायचं सांगायचं गुलाबजामुन का? एवढा मोठा गोळा कशाला केला? ह्यो गुलाबजामुन नाही, ह्यो गुलाबजामुन झाला. एवढा मोठा मग असं कर ना, ह्यो एकाच गोळा कर ना अख्खा. असं हे बघा मित्रांनो, आता कढई ठेवली शिकडीवर. आता पाणी ओतायचे, नंतर साखर टाकायची. पाक तयार करायचा आहे. पाक जास्त एवढे पाणी जास्त पाहिजे. बघा आता ही साखर टाकायची. हे बघा आता शिवकन्या अंकिता ना गुलाबजामुनची गोळे तयार करीत. माझ्याकडून लय मोठे झालते, त्यामुळे ते आता परत करीत येतं मोठे. मला ते म्हणे बारीक कर, म्हणजे तू 2-2 सगळंच खाशी बारीक केले. जेवाय बसला मला, आता मला गुलाबजामुन नको बसला बटाटे भाजी का. हे बघा शिवकन्याने अंकिताने कशी गोळे केली ती गुलाबजामुनची. मला तर जुळलेच नव्हतं. लईच पोरी कामाच्या, त्याला चांगलं मोठ्या घरात द्यावं लागून दोघीला बी. श्रीमंत घरात होय का लग्नच नाही करायचं? हे बघा पाक बघूल्यात होतीला कसा डान्स करू आता. शाबास शाबास, कसा डान्स करू? शाबास शाबास शाबास, असा डान्स करायचा असतो. बस बस, गुलाबजामुन पाय पडलं तर सगळं पटांगण व्हायचं. आपल्या स्वप्नावर पाणी पडल्यासारखं होईल, पायाखाली स्वप्न शेंगारल्यासारखं होईल. हे बघा आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये तेल वाटायचं. सगळं तेल वाटायला लागणार.
संबित ना तुम्ही होय हा नाही सर मी तुम्ही उशिरा घेऊन झोपायची रातचं झोपून खायची भूक लागली. हे बघा मित्रांनो आता गुलाबजामुन तळून झाली तर आता ह्याला पाकात भिजू घालावं लागेल. हे बंद कर मला बंद करायला जमलं शिगडी. हे बघा मामाने कसे गुलाबजाम बनले आचारी लागला काय आमच्याकडे मी आचारी ती लोक मला कपडे फाटूस्तावर घालतील. मित्रांनो हे बघा गुलाबजाम पाकामध्ये भिजाय घातले ते पण ह्या दोघींना काही दम निघाना झाला. तुझ्या तोंडात गुलाबजाम होती ना आकर बघा घरनं खाते गुलाबजामुन भिजायच्याच खाते ती मग तिथं आम्हाला झोप आली झोप सकाळ खाणं पण त्यांना वाटतं सकाळ पोत नाही राहिली म्हणजे आव दूध खा गुलाबजामुन भिजून नाही आलो ना बाळाची गाडी न्यायला आलो. असं आहे तुझ्या मग एकाच गाणं दिसतं. बघा मित्रांनो मी काळा काळा जामुन खात आहे पण काळ्या काळ्या अब्दूसारखं अरे ते भिजवून द्या पोट दुखते. मला तसंच खायचं. चांगला झालाय का कशी बनत मी गुलाबजामुन चांगले तुमच्या तोंडाला मित्रांनो गुलाबजामुन खरंच लई मस्त बनवले तुम्ही. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.